अरिस्टॉटलचे गुलामगिरी संबंधीचे विचार, दासप्रथा ज्याला म्हणतात, म्हणजे गुलामगिरी. आपण कधी कधी आपण पिक्चर पाहतो, पिक्चर मध्ये आपल्याला दिसते की गुलामांना कशा पद्धतीची वागणूक दिली जाते. बऱ्याच पिक्चर मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. जसं काही बरेच लगान पिक्चर आहे किंवा मर्द, अमिताभ बच्चनचा मर्द पिक्चर आहे, त्याच्यामध्ये इंग्रज हे गुलामांकडून कशा पद्धतीने काम करून घेतात आपल्या डोळ्यासमोर एक थोडस असं एक इमॅजिनेशन किंवा एक इमेज आपल्या डोळ्यासमोर त्याची तयार होते की अशा पद्धतीचे गुलाम असतात, अशा पद्धतीचे काम गुलामांकडून करून घेतात. परंतु दास ही जी गुलामगिरीची जी प्रथा आहे, ज्याला आपण दास प्रथा जी म्हणतो, ही गुलामगिरीची प्रथा इसवी सन पूर्व काळात ग्रीक नगर राज्यामध्ये अस्तित्वात होती. कोणत्या नगर त्याला म्हणजे असं कुठलंच नगर राज्य नव्हतं की ते त्याला अपवाद असेल म्हणून. मग अशा अवस्थेमध्ये तत्कालीन ग्रीक साम्राज्यातील आणि अर्थव्यवस्थेतील मुख्य आधार म्हणजे त्यावेळेस जे ग्रीक नगरराज्य होती त्या नगर राज्यांमध्ये जो मुख्य आधार होता, तो मुख्य आधार म्हणजे दास प्रथा होता. त्यावेळेस असं म्हटलं जात होतं की दास प्रथेशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही, दास हे असायलाच पाहिजे किंवा गुलाम हे असायलाच पाहिजे. गुलामांच्या व्यतिरिक्त आपण आपलं जे काही जीवन आहे ते योग्य तऱ्हेने जगू शकत नाही. आणि म्हणून दास प्रथा ही तत्कालीन जे विचारवंत होते, या तत्कालीन विचारवंतांनी दास प्रथेचं समर्थन केलेलं आपल्याला दिसून येते. ग्रीक नगर राज्यात शेती आणि इतर आर्थिक उद्योगधंद्यात कबाळ कष्ट करणाऱ्या गुलामांची स्थिती रोमन गुलामान एवढी म्हणजे दयनीय होती. रोमन राज्यामध्ये सुद्धा त्यावेळेस गुलामगिरी अस्तित्वात होती. तेवढीच दैनंदिन परिस्थिती हे यांची नव्हती. परंतु गुलामगिरीची किंवा दास प्रथा ही त्या ग्रीक नगर राज्यांमध्ये अस्तित्वात होती असं म्हणावं लागेल. अरिस्टॉटल हा यथार्थवादी विचारवंत होता. प्लेटोने सुद्धा आपल्या याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की दास प्रथेसंबंधित प्लेटो काहीच बोलला नाही सुरुवातीच्या कालखंडात. अनेक लोक हे ग्रीक लोक जे होते हे गुलामांच्या मदतीने भोजन तयार करणे, जे जेवण 2 वेळचं जेवण आहे ते तयार करणे, वस्त्र यासारखे अन्न वस्त्र यासारख्या निवारा यासारख्या गोष्टींची निर्मिती करणे, ह्या गरजा पूर्ण करून घेत होत्या गुलामांच्या माध्यमातून. प्लेटोने आपल्या रिपब्लिक नावाचा ग्रंथ होता, त्याच्यामध्ये तो गुलामांबद्दल बोललाच नाही, अगदी मौन बाळगलं. त्यानंतर त्यानं आपलं तो शेवटी त्याच्या म्हणजे जो काही मृत्यूपूर्वीचा जो उत्तरार्ध होता त्या कालखंडामध्ये त्याने जो लॉस नावाचा ग्रंथ लिहिला, त्याच्यामध्ये मात्र त्यानं गुलामगिरीच्या प्रथेचं समर्थन केलेलं आपल्याला दिसतं. आणि मग कालांतराने त्याचा जो शिष्य होता अरिस्टॉटल यांनी सुद्धा गुलामगिरीच्या प्रथेचं समर्थन केल्याचं आपल्याला दिसतं. मग अरिस्टॉटलनं गुलामगिरीच्या प्रथेचं समर्थन केलं, तर मग त्याला गुलाम कशाला म्हणायचे असा एक प्रश्न आपल्या सर्वांसमोर उपस्थित होतो. मग गुलाम काय कशाला म्हणायचं, तर अरिस्टॉटलनं काय म्हटलंय, निसर्गताच किंवा स्वाभाविकताच, निसर्गतःच किंवा स्वाभाविकता जो आपला नसून दुसऱ्याचा आहे तो दास किंवा गुलाम होईल. म्हणजे निसर्गतःच जो आपला नसून दुसऱ्याचा आहे तो दास किंवा गुलाम होईल, असं अरिस्टॉटल गुलामगिरीची व्याख्या करताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून मग ज्याला स्वतःचे असे काहीच व्यक्तिमत्व नसते, ज्याची बुद्धी ही अविकसित असते, जो केवळ शरीर मात्र असतो, केवळ शारीरिक सामर्थ्याचा तो धनी असतो, तो गुलाम होय, अशा पद्धतीने अर्थ हा गुलामाचा अर्थ हा अरिस्टॉटल सांगताना म्हणजे जो केवळ शरीर सामर्थ्य, त्याच्यामध्ये खूप ताकद असते, शरीर सामर्थ्य असते, परंतु त्याच्या बुद्धीचा विकास झालेला नसतो. त्याला जे सांगितलं तेच काम तो करणार, एवढीच बुद्धी त्याची विकसित झालेली असते. म्हणून ज्याची बुद्धी विकसित झालेली नाही, जो शरीराने बळकट आहे, तो दास आहे असं अरिस्टॉटल. शरीराने आणि बुद्धीने, शरीराने बळकट बुद्धीने अविकसित जो असतो तो
आणि ज्याला स्वतःच काहीच अस्तित्व नसते, स्वतःच जीवन त्याच्या कुठल्याच पद्धतीने त्याला हे नसते, असं व्यक्तिमत्व म्हणजे दास आहे असं तो म्हणतो. आणि म्हणून गुलामगिरीची प्रथेचं समर्थन करताना असे जे काही व्यक्ती असतात की जे व्यक्ती निसर्गतः आपला नसून ते दुसऱ्याचे आहेत, त्याला दास म्हणतात. ज्या व्यक्तीमध्ये स्वतःचे कुठल्याच प्रकारचं व्यक्तिमत्व नसते, शरीरयष्टीने ते धडधाकट असतात, स्वतःची बुद्धी त्यांची विकसित झालेली नसते, आणि अशा अवस्थेमध्ये तो केवळ शरीर सामर्थ्याचा धनी असतो, म्हणजे बळकटी शरीर यष्टी जे योग्य असते, अशाच व्यक्तीला अरिस्टॉटल हा गुलाम म्हणतो. मग गुलाम हे कुटुंबीय व्यवस्थेचे सुद्धा एक अंग आहे असं सुद्धा तो म्हणतो. म्हणजे नुसतं गुलाम राहून चालत नाही, तर गुलाम हे कुटुंब व्यवस्थेचे एक अंग आहे. अंग, आता गुलाम हे कुटुंब व्यवस्थेचे एक अंग कसे असेल? कारण गुलाम हे कुटुंब व्यवस्थेचे एक अंग आहे असं जेव्हा अरिस्टॉटल म्हणतो, तेव्हा दास प्रथेचे स्वरूप कुटुंब पद्धतीच्या संदर्भात समजून घेणं हे अत्यंत आवश्यक ठरतं. म्हणजे ज्या पद्धतीमध्ये, तर त्या ठिकाणी अरिस्टॉटलने जे गुलामगिरीचं समर्थन केलं, तो म्हणतो की कुटुंबामध्ये गुलाम असतात. ज्याप्रमाणे कुटुंब हे कुटुंबामध्ये स्वतंत्र नागरिक आणि गुलाम या दोघांचा सुद्धा समावेश असतो असं ते म्हणतात अरिस्टॉटल. त्याच्यामध्ये पती पत्नी, मुलगा मुलगी, भाऊ बहीण, आई वडील, त्यासोबतच गुलाम सुद्धा असतात असं तो म्हणतो. आणि गुलाम हा एक कुटुंबाचाच भाग आहे असं ते म्हणतात. प्रत्येक व्यक्तीला जर आपलं जे कार्य आहे, जर कुटुंबातला व्यक्ती हा दिवसभर आपल्या कुटुंबासाठी वेळ देईल, तर त्याला राज्यामध्ये किंवा नागरिकत्वासंबंधीची कर्तव्य असतात ते त्याला पार पाडता येणार नाहीत. राज्यासंबंधी त्याला कुठल्याही प्रकारचं योगदान देता येणार नाही. आणि म्हणून गुलाम हा कुटुंबामध्ये असला पाहिजे असं तो म्हणतो. स्वतः अरिस्टॉटल कडे कितीतरी गुलाम अस्तित्वात होते, कार्यरत होते. म्हणजे स्वतः त्याच्या घरी सुद्धा गुलाम हे अस्तित्वात असल्यामुळे त्याने गुलामगिरी प्रथेचं समर्थनच केलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. अरिस्टॉटल हा म्हणजे तो अनेक गुलामांचा मालक होता हे आपल्याला सांगावंच लागेल. त्याच्यानंतर अनेक सजीव निर्जीव वस्तू ह्या ज्या आहेत ह्या सुद्धा गुलामगिरीमध्ये येतात. जसं घर, शेती, ह्या निर्जीव वस्तू आहेत, पण ते सुद्धा. त्याच्यानंतर घोडे, पशु, हे सुद्धा गुलाम आहेत असं तो म्हणतो. हत्ती, घोडे, पशु हे सुद्धा गुलाम आहेत असं तो म्हणतो. कारण संपत्तीची गरज हे प्रत्येक कुटुंबाला असते, आणि गुलामांचे महत्व कुटुंबामुळेच आहे. कुटुंबापासून पृथक म्हणजे वेगळे असे गुलाम कधीच अस्तित्वात नसतात असे अरिस्टॉटलला वाटते. कुटुंब व्यवस्था आहे म्हणून गुलाम आहे. गुलाम कशासाठी पाहिजे? माझ्या घरचं हे पाणी भरून घ्यायचं आहे, मला नोकर लागतो, म्हणजेच गुलाम. आजही ती प्रथा अस्तित्वात आहे, फक्त स्वरूप त्याचं बदललेलं आपल्याला दिसते. अनेक लोक आपण पाहतो की रोजीनं वगैरे जे काय लोक काम करतात, हे त्याचंच प्रगत स्वरूप आपल्याला आधुनिक काळामध्ये दिसते, की ज्याच्याकडे जी म्हणजे शेतीचं असो किंवा अन्य कुठलंही कार्य असो, ते काम करण्यासाठी आवश्यक असलेले व्यक्ती, त्यांना तो गुलाम म्हणतात. म्हणून हे जे गुलाम आहेत, हे गुलाम अत्यंत महत्वाचे असे असतात असं अरिस्टॉटलला वाटतो. आणि म्हणून तो गुलामगिरीच्या प्रथेचं समर्थन करताना आपल्याला दिसतो. मग गुलामगिरी प्रथेमध्ये काय अर्थ, असे काय आधारभूत घटक आहेत की ज्या आधारावर गुलामगिरीच्या प्रथेचं आपल्याला समर्थन करणं योग्य राहील असं अरिस्टॉटलला वाटते? तर त्याच्यासाठी तो काही तत्व सांगतो, आणि ते तत्व म्हणजे पहिलं तत्व असं सांगतो की गुलामगिरीचा हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत हा सि- हा सिद्धांत जो आहे,
हा काही तत्वांवर उभारलेला आहे. पहिलं तत्व तो सांगतो की नैसर्गिक असमानता, म्हणजे नागरिकांमध्ये किंवा गुलामांमध्ये नागरिक आणि गुलाम यांच्यापेक्षा जी काही विभिन्नता असते ती निसर्गतःच असमानता त्यांच्यामध्ये असते असं म्हटलेलं आहे. जसं बुद्धीची अविकसितता, जसं उदाहरणार्थ पशुला बुद्धीची कल्पना नसते, तशाच पद्धतीने गुलामां गुलामांची बुद्धी अविकसित असते. मालकाची बुद्धी मालकाला मालकाची बुद्धी असते, म्हणून मालक गुलामांचा आणि गुलामांच्या पशु गुलामांचा सुद्धा वापर करत असतो. ज्याप्रमाणे आपण शेतीमध्ये नांगरणी हे करण्यासाठी बैलांचा उपयोग करतो, बैलांच्या माध्यमातून आपण शेतीचं कार्य करून घेत असतो, म्हणजे बैल हे सुद्धा एक प्रकारचे गुलामच आहे. त्याच पद्धतीने मानवाला सुद्धा तो एक प्रकारचे गुलामच म्हणतो, की ज्या मनुष्याची बुद्धी विकसित झालेली नाही, जो शरीर यष्टीने किंवा शारीरिक दृष्टिकोनातून समर्थ आहे, ज्याच्याकडे शारीरिक चांगल्या प्रकारची क्षमता आहे, असा व्यक्ती तो गुलाम म्हणून मान्य करतो. अशा व्यक्तीला तो गुलाम म्हणतो. आणि त्याच्यापासून आणि ही जी त्याच्यामध्ये जी काही ही असमानता आहे ते निसर्गतःच असते असं तो म्हणतो. गुलाम हे निसर्गतःच गुलाम असतात असं अरिस्टॉटलचं मत आहे. तो काही पृथ्वीवर जन्माला आल्यानंतर तो गुलाम बनत नाही, तर तो निसर्गतःच गुलाम असतो. निसर्गतःच त्याच्या बुद्धीमध्ये त्या पद्धतीचा विकास झालेला नसतो. त्याच्या शरीरामध्ये बळ गंज अशी ताकद असते, शारीरिक क्षमतेने तो सुदृढ असतो, परंतु जे काही त्याच्यामध्ये बौद्धिक कौशल्य असायला पाहिजे किंवा जी काही समानता त्याच्यामध्ये नागरिकांच्या बरोबरीने असायला पाहिजे ती त्याच्यामध्ये राहत नाही. मालकांप्रमाणे बौद्धिक कौशल्य त्याच्यामध्ये राहत नाही आणि म्हणून तो निसर्गतःच त्याच्यामध्ये असमानता असते, म्हणून तो गुलाम असतो असं अरिस्टॉटलला वाटतं. आणि हा एक आधार त्याने सांगितला, एक तत्व त्याने सांगितलं की या तत्वाच्या आधारावर म्हणजे नैसर्गिक असमानतेच्या आधारावर आपल्याला गुलामांची ओळख करता येते. त्याच्यानंतर निसर्गमय उत्कृष्ट निकृष्टावर राज्य करावे असं अरिस्टॉटलचं मत निसर्ग नियमावरच आहे. म्हणजे उत्कृष्टाने निकृष्टावर राज्य करावे. जो योग्य आहे, कार्यक्षम आहे, उत्कृष्ट आहे, अशा व्यक्तीने निकृष्टावर म्हणजे ज्याच्या बुद्धीचा विकास झालेला नाही, ज्याला कुठल्याही प्रकारचा स्वतःचं व्यक्तिमत्व नाही, अशा निकृष्टावर राज्य करण्याचं जे काही मुभा आहे ते अरिस्टॉटल मान्य करतो. म्हणून उत्कृष्ट आणि निकृष्टावर राज्य करावं असं अरिस्टॉटलला वाटते आणि म्हणून ते निसर्गतःच असते. निसर्गतःच हा उत्कृष्ट निकृष्टावर राज्य करत असतो अशा पद्धतीचं काय म्हणतो. काही माणसं हे गुलाम होण्यासाठीच जन्मलेले असतात, तर काही माणसे मालक होण्यासाठी जन्मलेले असतात असं सुद्धा अरिस्टॉटल म्हणतो. म्हणजे काही माणसांचा जन्म हा गुलाम होण्यासाठी झालेला आहे, तर काही माणसांचा जन्म हा मालक होण्यासाठी झालेला आहे असं तो म्हणतो. काही काहींनी शासक असावे व काहींनी शासिक असावे असे केवळ सोयीस्कर नाही, तर जन्मसिद्ध आहे असं तो, जन्मापासूनच हे ठरलेलं आहे असं तो सुद्धा म्हणतो. की या व्यक्तीने मालक झालं पाहिजे, या व्यक्तीने गुलाम झालं पाहिजे असं हा जन्मतःच ठरवणारा सिद्धांत हा अरिस्टॉटल आहे असं म्हणतो. आणि म्हणून नागरिक आणि गुलाम यांच्यातील शरीर रचनेमध्ये निसर्गताच त्या दृष्टीने फरक असतो असं अरिस्टॉटल. म्हणजे एक नागरिक आणि गुलाम यांच्या शरीर रचनेमध्ये निसर्गतःच असमानता असते, निसर्गतःच फरक असतो असं अरिस्टॉटलला वाटते. की मालक किंवा नागरिक याच्या तुलनेमध्ये गुलामांची जी काही आर्थिक स्थिती असेल, ज्याचं व्यक्तिमत्व असेल ते कमी दर्जाचं असते. आर्थिक अवस्थेपेक्षा त्याची बौद्धिक क्षमता ही कमी असते आणि म्हणून जो व्यक्ती बौद्धिक दृष्टिकोनातून हा कमी असेल तो निसर्गतःच असतो आणि म्हणून हा निसर्ग नियमच आहे की उत्कृष्टाने निकृष्टावर राज्य करावे असं अरिस्टॉटलला वाटतं.
असे दोन तो तत्व सांगतो. हे दोनच तत्व महत्वाचे आहेत. अरिस्टॉटलनं गुलामगिरीचे दोन तत्व सांगितलेले आहेत. त्या तत्वांच्या आधारावरच त्याने हा गुलामगिरीचा जो काही सिद्धांत आहे तो मान्य केलेला आहे. पहिलं तत्व त्यानं आपण पाहिलं आहे नैसर्गिक असमानता. नागरिक हे निसर्गतःच असमान असतात. दुसरं आपण पाहिलं की निसर्ग नियमच आहे की उत्कृष्ट आणि निकृष्टावर राज्य करावं. हा निसर्ग नियमच आहे जो आजही चालू आहे. आपल्याला वेगळ्या अर्थानं काही सांगायची गरज नाही. जो कोणी आज श्रेष्ठ किंवा उत्कृष्ट असेल तो आजही निकृष्टांवर राज्य करताना आपल्याला दिसतो. म्हणजे अरिस्टॉटलची जी काही तात्विक संकल्पना होती, ज्या तत्वांवर उभारलेली होती, ते तत्व आजही आपल्याला समाजामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये कार्य करत असताना दिसतात. मग हे तत्व त्याने गुलामगिरीच्या प्रथेचा हे सांगितले. परंतु त्याचबरोबर त्याने गुलामगिरीच्या प्रथेचे काही समर्थनाचे काही आधार सुद्धा सांगितले. की अरिस्टॉटल असं म्हणतो की मी गुलामगिरी कोणीही गुलामगिरीमध्ये राहावं याचं समर्थन करण्यासाठी काही आधार असले पाहिजेत. त्याशिवाय कोणीही या प्रथेचं समर्थन करू शकत नाही. तर त्यानं त्या गुलामगिरीच्या प्रथेचं समर्थन करण्यासाठी काही आधार सांगितलेले आहेत. मग ते आधार कोणते? तर पहिला आधार सांगितला की दासप्रथा ही स्वाभाविक आहे. जसं पहिल्यांदा आपण पाहिलं की निसर्गतःच काही माणसे हे समान नसतात. काही बुद्धिवान असतात तर काही बुद्धिहीन असतात. उत्कृष्ट आणि निकृष्टावर राज्य करावं हे जे म्हणतो की निसर्ग अरिस्टॉटल असं म्हणतो की निसर्गतःच काही माणसे हे समान नसतात. काही बुद्धिवान असतात तर काही बुद्धिहीन असतात. उत्कृष्ट आणि निकृष्टांवर राज्य करावे हा अरिस्टॉटलचा नियमच आहे. मग काही माणसे गुलाम होण्यासाठी जन्माला आली आहेत तर काही माणसं ही मालक होण्यासाठी जन्माला आलेली आहेत. आत्मा शरीरावर सत्ता गाजवतो तो स्वामित्वाच्या मालकाच्या संदर्भात नाही तर तो असतो. म्हणून स्वामी हा बौद्धिक सामर्थ्याचा असतो तर गुलाम हा शारीरिक सामर्थ्याचा धनी असतो असं तो म्हणतो. म्हणजे निसर्गतःच दासप्रथा ही स्वाभाविक आहे असं तो म्हणतो. निसर्गतःच मालक हा बुद्धिवान असतो तर गुलाम हा शरीर सामर्थ्याचा धनी असतो असं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून दासप्रथा ही स्वाभाविक आहे आणि हा या आधारावर तो दासप्रथेचं समर्थन करताना आपल्याला दिसतो. दुसरा हा दासप्रथा व गुलाम दोघांसाठीही उपयुक्त आहे. बघा तो काय म्हणतो की गुलामगिरीची प्रथा जी आहे ती दास प्रथा मालक आणि गुलाम या दोघांसाठी ही उपयुक्त आहे असं तो म्हणतो. आता दोघांसाठी ही उपयुक्त कशी आहे तर तो असं म्हणतो की समाजात गुलामगिरीच उपलब्ध नसेल तर ज्ञान व विकास उत्पन्न मालकाला आपल्या बौद्धिक व नैतिक गुणांचा विकास करून घेण्यासाठी सवलत मिळाली नसते. की निसर्गतः जर मनुष्य हा गुलाम नसता किंवा मनुष्य जर गुलामगिरी प्रथाच अस्तित्वात नसती तर मालकांना आपल्या बुद्धीचा उपयोग कसा करायचा हेच कळलं नसतं. मालकाने आपल्या बुद्धीच्या सामर्थ्याच्या आधारावर कशा पद्धतीने विकास साधायचा हे समजलंच नसतं आणि म्हणून दासप्रथा हे गुण व गुलाम हे दोनही उपयुक्त आहे असं तो म्हणतो. उलट मालक नसतील तर विवेक शून्य असलेल्या गुलामाची अवस्था सुद्धा अज्ञानासारखा झाली असते असं सुद्धा तो म्हणतो. कारण दासप्रथेचा आधार न मिळाल्यास काय खावे किती खावे हेही गुलामाला कळले नसते असं सुद्धा तो म्हणत असतो. आणि म्हणून त्याचे हित कशात आहे हेही त्याला कळणार नाही. याची सुरक्षितता मालकांना समजते. म्हणजे गुलामांनी काय खावे काय खाऊ नये किती खावे किती खाऊ नये त्याची संरक्षण कशामध्ये आहे हे काही कळलं नसतं जर मालक वर्ग नसतात. म्हणजे पहा दोघांसाठीही चांगला आहे असं तो म्हणतो की गुलामगिरीची प्रथा ही दोघांसाठीही चांगली आहे. का चांगली आहे तर मालकासाठी या दृष्टीने चांगली आहे की मालकाला आपल्या विवेकाचा किंवा बुद्धीचा उपयोग हा चांगल्या गोष्टीसाठी कसा करावा कुणावर करावा कशा पद्धतीने करावा हे त्या गुलामांच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे. की मालक आपल्या विवेक बुद्धीतून गुलामाला आदेश देतो आणि तो गुलाम त्या पद्धतीचं कार्य करतो.
म्हणजे मालकाच्या बुद्धीच्या बुद्धीनुसार विकास करण्यासाठी मालकाच्या दृष्टीकोने उपयुक्त आहे. तर गुलामांच्या दृष्टिकोनातून याच्यासाठी उपयुक्त आहे की जर मालक नसते तर गुलामांना कळलं नसतं की काय खावं काय खाऊ नये, किती खावं किती खाऊ नये, आपलं संरक्षण कसं होईल, ह्या सर्व बाबींपासून तो अनभिज्ञ राहिला असता. आणि म्हणून ज्या प्रमाणे मालकांसाठी गुलाम आवश्यक आहे त्याचप्रमाणे गुलामांसाठी मालक सुद्धा आवश्यक आहे, अशा पद्धतीचे विचार ह्या अरिस्टॉटलला मान्य आहेत. आणि म्हणून तो दुसरा आधार असं सांगतो की मालक आणि गुलाम दोघेही एकमेकांसाठी किंवा गुलामगिरीच्या या प्रथेसाठी आवश्यक आहेत आणि ते आधार आहेत असं तो म्हणतो. आणि म्हणून तिसरं असं सांगतो की स्थैर्य किंवा आर्थिक दुर्बलता. स्थैर्य स्थैर्य आणि आर्थिक दुर्बलता. अरिस्टॉटल हा व्यवहारवादी विचारवंत होता. दासप्रथेच्या समर्थनातून त्याने व्यवहारवादी दृष्टिकोनाचे विचार आपल्या पुढे मांडलेले आहेत. ग्रीक राज्यातून दासप्रथा नष्ट झाली तर विपरीत प्रभाव नगर राज्यावर पडेल व त्याचा विपरीत परिणाम हा अर्थव्यवस्थेवर सुद्धा पडेल आणि राजकीय दृष्ट्या अस्थिरता निर्माण होईल. त्यामुळे त्या काळात दासप्रथा हे ग्रीक समाज रचनेचे आवश्यक अंग आहे असं अरिस्टॉटल वाटतं. की जर दासप्रथा नसेल तर राज्यातून दासप्रथा नष्ट झाली तर त्याचा विपरीत परिणाम समाजावर होऊन समाज अर्थव्यवस्था विस्कळीत होईल आणि राजकीय दृष्ट्या अस्थिरता निर्माण होईल. आणि म्हणून दासप्रथा आहे म्हणूनच स्थैर्य आणि आर्थिक सुबत्तता ही राज्यामध्ये अस्तित्वात आहे असं तो म्हणतो. आणि म्हणून दासप्रथा हे आवश्यक आहे कारण राज्यामध्ये स्थैर्य आणि आर्थिक मुबलकता हे उपलब्ध होण्यासाठी किंवा टिकून राहण्यासाठी दासप्रथा हे आवश्यक आहे असं तो म्हणतो. जर दासप्रथा नष्ट झाली तर राज्यामध्ये त्या ठिकाणी त्याचा विपरीत परिणाम होऊन अर्थव्यवस्था डबघाईस येईल आणि त्याचा राजकीय दृष्ट्या किंवा राजकीय दृष्टिकोनातून त्याचा विपरीत परिणाम होऊन राज्य हे अस्थिर होईल. आणि म्हणून त्या ठिकाणी गुलामगिरीची प्रथा असली पाहिजे असं तो म्हणतो आणि तो एक आधार सांगतो. त्याच्यानंतरचा आधार असं सांगतो की संपूर्ण समाजासाठी उपयुक्त आहे. गुलामगिरीची प्रथा ही संपूर्ण समाजासाठी उपयुक्त आहे अशा पद्धतीचे विचार किंवा अशा पद्धतीचा आधार हा अरिस्टॉटल आपल्याला सांगताना दिसतो. केवळ मालक आणि गुलाम यांच्या दृष्टीनेच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या दृष्टीने दासप्रथा उपयुक्त आहे असं अरिस्टॉटल बोलतो. कारण या दासप्रथेमुळेच काही बुद्धिमान लोकांना आपल्या पूर्ण वेळ समाज हिताच्या कार्यासाठी खर्च खर्च करणे शक्य होते. म्हणजे या दास प्रथेमुळे किंवा दासांमुळेच बुद्धिमान व्यक्तींना आपला वेळ हा समाज हितासाठी खर्च करण्यासाठी मिळतो. नाही तर बुद्धिमान लोकांनी आपल्या घराच्या व्यवस्थेमध्ये आपल्या कुटुंबाच्या कार्यामध्येच मग्न राहिली असते आणि मग त्यांना समाजासाठी राज्यासाठी कोणत्याही प्रकारचं योगदान देता आलं नसतं. आणि म्हणून त्या एका आधारावर तो अरिस्टॉटल या गुलामगिरीच्या प्रथेचं समर्थन करताना आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर तो असं म्हणतो की दासप्रथा ही नैतिक आहे. नैतिक अरिस्टॉटल असं म्हणतो की मालक आणि गुलाम यांच्यात नैतिक स्तरावर भेद असतात. मालक गुणी तर गुलाम गुणहीन असतात. गुलामांप्रती दयाळू आणि स्नेहभाव असणे हे मालकांचे कर्तव्य ठरते तर मालकांच्या आज्ञेचे पालन करणे हे केवळ गुलामांचे कर्तव्यच ठरते. मालक आणि गुलाम यांच्यातील संपर्कात राहिले तर गुलामांचे काही गुणांचा विकास होऊ शकतो असे अरिस्टॉटल म्हणतो. कारण गुलाम हे स्वतःचा विकास करू शकत नाही, त्यांना त्यांच्या कल्याणासाठी मार्गदर्शनाची गरज असते. आणि म्हणून मालक आणि नौकर हे नैतिकताच त्यांच्यामध्ये भेद आहे. मालक हे गुणवान असतात तर नौकर हे गुणहीन असतात. त्यांच्या नैतिक कर्तव्याची आणि गुलामांनी मालकाच्या आज्ञेचं पालनच केलं पाहिजे आणि मालकांनी गुलामांना आदेश दिला पाहिजे हे नैतिक दृष्टिकोनातून आहे, नैतिकतेतून बनलेलं आहे. कारण जर गुलामांमध्ये काही गुण कालांतराने काही गुण विकसित झालेत होऊ शकतात असं सुद्धा अरिस्टॉटल म्हणतो की
गुलामांमध्ये कालांतराने काही गुण विकसित होऊ शकतात, तर त्या आधारावर मग त्या गुलामांचं परिवर्तन सुद्धा होऊ शकते मालकांमध्ये. परंतु निसर्गतःच दास प्रथा ही नैतिक आधारावर बनलेली आहे. मालक आणि गुलाम यांच्यामध्ये नैतिक भेद असतात. मालक हा गुणी तर नोकर हा गुणहीन असतो, असं म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यानंतरच आहे विवेकाच्या दृष्टीने दास प्रथेचे समर्थन. विवेकाच्या दृष्टीने दास प्रथेचे समर्थन असं म्हटलं गेलेलं आहे. आता अरिस्टॉटल असं म्हणतो की शासितांनी शासकांच्या अधीन राहून आपापली कार्य करण्याचा सिद्धांत जगात सर्वत्र प्रचलित आहे. छोटे यंत्र हे मोठ्या यंत्राच्या सहाय्याने कार्य करीत असते. आत्म्याचे शरीरावर पूर्ण नियंत्रण असते. मालक आणि गुलाम यांच्यामधील संबंध हे शरीर आणि आत्मा यामधील संबंधासारखेच असतात. ज्याप्रमाणे आत्मा शरीरावर शासन करतो, त्याचप्रमाणे मालकाचे नियंत्रण सुद्धा मार्गदर्शनात राहून आपला विकास साध्य करू शकतो. म्हणजे मालक आणि गुलाम हे एकमेकांच्या दृष्टीने महत्वाचे असतात. दासप्रथा ही मालकांच्या माध्यमातूनच विकसित होत असते. दासप्रथेच्या माध्यमातून लोकांचा विकास होत असतो. काही दास हे मग कालांतराने कौशल्य अवगत करतात, असं सुद्धा तो म्हणत असतो. अशा पद्धतीने तो अरिस्टॉटल गुलामगिरीचे काही आधार सांगतो. ते आधार सुद्धा महत्वाचे असतात, आपल्याला मान्य करावं लागतं. त्यानंतर गुलामांचे तो दोन प्रकार सांगतो की जे काही गुलाम असतात ते दोन प्रकारचे गुलाम असतात. पहिला गुलाम तो सांगतो की नैसर्गिक गुलाम. जन्मतःच बुद्धिहीन लोकांचा समावेश हा नैसर्गिक गुलाम याच्यामध्ये केलेला आहे. म्हणजे जन्मतःच ज्याच्यामध्ये बुद्धिहीनता आहे तो नैसर्गिक गुलाम आहे. ज्या व्यक्तीची निसर्गतः बुद्धिहीन, अकुशल आणि अयोग्य असतात, अशा त्यांना निसर्गतः शारीरिक शक्ती दिलेली असते, त्यांना बौद्धिक क्षमता नसते. निसर्गतःच जो गुलाम आहे, जो बुद्धिहीन आहे, मात्र त्याची शारीरिक यष्टी ही सुदृढ आहे, अशा व्यक्तींना तो नैसर्गिक गुलाम असे म्हणतो. दुसरा प्रकार तो सांगतो की वैधानिक गुलाम. गुलामांचे तो दोन प्रकार सांगतो. पहिला नैसर्गिक गुलाम, जो निसर्गतःच बुद्धिहीन असतो, निसर्गतःच तो आपल्या बुद्धीचा विकसित असतो आणि त्याची शरीर यष्टी सुदृढ असते. तो व्यक्ती म्हणजे नैसर्गिक गुलाम होतो. दुसरा असा प्रकार तो सांगतो की वैधानिक गुलाम, कायद्याने ज्यांच्यावर गुलामगिरी लादलेली आहे, अशा गुलामांना तो वैधानिक गुलाम असे म्हणतो. कायद्याने ज्यांच्यावर गुलामगिरी लादलेली आहे तशांना तो वैधानिक गुलाम म्हणतो. युद्धात पराभूत झालेल्या राष्ट्रांचे आणि विजेत्या राष्ट्रांचे युद्ध कैदी बनलेल्या लोकांना तो त्या काळात गुलाम बनवले जात होते, अशा व्यक्तींना तो वैधानिक गुलाम म्हणतो. जसं युद्धामध्ये युद्ध कैदी असतात. युद्ध कैदी म्हणजे जसं युद्ध चालू आहे आणि युद्ध चालू असताना काही सैनिक हे, जसं भारत आणि पाकिस्तानचे युद्ध सुरू आहे, भारत पाकिस्तानचे युद्ध सुरू असताना भारताने पाकिस्तानच्या काही लोकांना म्हणजे सैनिकांना पकडलं आणि आपल्या देशामध्ये युद्ध कैदी म्हणून ठेवला. आणि त्यांच्याकडून मग त्यांना जी शिक्षा होते की त्यांनी देशद्रोहाच्या विरोधामध्ये जे कार्य केलं आहे, त्या आधारावर त्यांना भारतामध्ये शिक्षा होते आणि मग ते भारताच्या कारागृहामध्ये राहून काम करतात. मग जे भारत सरकार सांगेल ते काम ते करतात. तशाच पद्धतीचे त्यावेळेस सुद्धा गुलाम होते. युद्धामध्ये जे पराजित झालेले असतील अशा लोकांना जो विजेते राष्ट्र आहे, विजेता राज्य आहे, ते त्याच्याकडून आवश्यक ते काम करून घेण्यासाठी घेत होतं. त्याला वैधानिक गुलाम असे. ते वैधानिक आहे, कायदेशीर आहे. समोरचं राज्य हे युद्धामध्ये हारलं, त्यांचं सैन्य हे या दुसऱ्या राज्याचं गुलाम झालं. अशा पद्धतीची कायदेशीर मान्यता असलेल्या गुलामांना वैधानिक गुलाम असे सुद्धा म्हणतात. आणि म्हणून या वैधानिक गुलामांना ते या सद्गुरूचे हे म्हणतात. अशा पद्धतीने वैधानिक गुलामांची संकल्पना ही त्या काळामध्ये अस्तित्वात होती. त्यानंतर दासप्रथे काही मानवी हे आहेत. दासप्रथेबाबत अरिस्टॉटलने सुचवलेले काही मानवी व्यवस्था आहेत, जे मित्रवत व्यवहार असला पाहिजे. म्हणजे
एक माणूस म्हणून माणसासोबत जरी तो गुलाम असेल तरी एक माणूस म्हणून माणसासोबत कशा पद्धतीची वागणूक असली पाहिजे या संदर्भामध्ये तो आपल्याला सांगताना दिसतो की या संदर्भामध्ये अशा पद्धतीची व्यवस्था असली पाहिजे. म्हणून ज्या पद्धतीनं मालक आणि गुलाम ही व्यवस्था असते त्या पद्धतीनं मालक आणि गुलामांनी या पद्धतीनं राहिलं पाहिजे. परस्परांना समजून घेतलं पाहिजे. परस्परांना समजून घेण्याबरोबरच त्यांनी त्या वंश परंपरागत गुलामगिरी नसली पाहिजे. तिकडून जेव्हा मित्रासोबत मित्रासारखे व्यवहार हे गुलामांसोबत केले पाहिजे असं तो म्हणतो. वंश परंपरागत सुद्धा गुलामगिरी नसली पाहिजे. म्हणजे त्याचा मुलगा हा गुलामच बनेल असं नसलं पाहिजे. जर त्याच्या मुलामध्ये बौद्धिक क्षमता असेल तर तो मालक सुद्धा झाला पाहिजे. अशा पद्धतीची व्यवस्था तो म्हणतो. गुलामांची मुक्तता सुद्धा झाली पाहिजे. जर कालांतराने गुलाम हा विकसित झाला, त्याच्या बुद्धीचा विकास झाला तर त्याला सोडून दिला गेला पाहिजे. तो त्याचं त्याने मालक म्हणून काम केलं पाहिजे. गुलामांच्या कष्टाबाबतच्या सुद्धा मर्यादा आहेत. अवाजवी कष्ट सुद्धा गुलामांकडून करून घेऊ नये. मालकाची सुद्धा काही कर्तव्य आहेत. त्या कर्तव्याप्रमाणे गुलामांच्या प्रती जसं त्यांच्या जेवणाची व्यवस्था, त्याच्या राहण्याची व्यवस्था, त्याचं संरक्षण, तर ह्या सगळ्या गोष्टी मालकाने सुद्धा केल्या पाहिजेत, असं तो म्हणतो. त्याच्यानंतर गुलामांच्या संख्येवर सुद्धा नियंत्रण असलं पाहिजे. नाहीतर अवाजवी गुलाम आपल्या राज्यामध्ये साठवून ठेवणे हे सुद्धा तेवढं महत्वाचं नाही. आणि म्हणून गुलाम हे जसे मालकाला जेवढी गरज आहे तेवढेच असले पाहिजे, अवास्तव सुद्धा असू नये. आणि मग गुलामांचे काही हे असतात. परंतु असे ह्या अशामुळे गुलामगिरीच्या या प्रथेवर याने हे केलेलं आहे. परंतु काही विचारवंत मात्र या या गुलामगिरीच्या प्रथेचं समर्थन करीत नाही. त्याच्यावर टीका करताना आपल्याला दिसतात. काही त्या टीका करताना अशी टीका केली जाते की दासप्रथा ही स्वाभाविक नाही. काही लोक प्लेट अरिस्टॉटल असं म्हणतो की तो निसर्गतः माणसाच्या बुद्धीमध्ये असमानता असते. तर टीकाकार असे म्हणतात की निसर्गतः कोणामध्येही बुद्धीमध्ये फरक नसतो आणि म्हणून हे एक दासप्रथा ही स्वाभाविक नाही असं तो म्हणतो. बुद्धिहीन आणि बुद्धिवान हे ओळखण्याची कसोटी हे कशाच्या आधारावर तुम्ही ठरवता हे सुद्धा चुकीचं आहे. याला बुद्धिहीन म्हणायचं आणि त्याला बुद्धिवान म्हणायचं हे सुद्धा एक अयोग्य बाब आहे. म्हणून अशी सुद्धा टीका त्याच्यावर केली जाते. त्याच्यानंतर समाजाचे कृत्रिम विभाजन हे शक्य नाही, की एक निसर्गतः बुद्धिवान आहे, एक निसर्गतः बुद्धिहीन आहे, असं योग्य नाही, असं सुद्धा टीका याच्यावर केली जाते. त्याच्यानंतर वैचारिक विसंगती आहे. मालक आणि बुद्धिवान किंवा मालक आणि गुलाम याच्यामध्ये वैचारिक विसंगती आहे. तुम्ही कशावरून ठरवता? हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी एक महत्वाचं टीका त्याच्यावर करताना दिसतात. त्याच्यानंतर अनुदारवादी धारणा कशा पद्धतीनं म्हणजे गुलामांवर संकुचित त्याच्यावर नियंत्रण त्या पद्धतीचं हे त्याच्यावर सुद्धा महत्वाची आहे. आणि मग अव्यावहारिकता आहे. हे एक अव्यावहारिक टीका म्हणजे अव्यावहारिक आहे हा जो गुलामगिरीची प्रथा आहे. याचं समर्थन न करण्याजोगती व्यवस्था आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचं समर्थन हे अरिस्टॉटल आपल्याला करत असले तरी त्याच्यावर अनेक लोक या ठिकाणी टीका करतात. आणि म्हणून या टीकेमध्ये बारकर नावाचा विचारवंत तर असं म्हणतो की मनुष्य हा सर्व दृष्टीने प्रथम माणूस आहे. अरिस्टॉटलच्या दास प्रथेचा विचार हा व्यक्ती विरोधी आहे आणि दासांची तुलना ही प्राण्यांशी करणे याची याची गणना कुटुंब संपत्ती आणि याच्यामध्ये करणे ही चूक आहे. मनुष्य हा पशुसारखी त्याची तुलना करणे हे बरोबर नाही. अशा पद्धतीचे विचार तो त्या ठिकाणी मांडतो. आणि अरिस्टॉटलने आपला पॉलिटिक्स नावाचा ग्रंथ अभिजित ग्रंथ असूनही त्याला वेगळ्या पद्धतीचे विचार मांडलेले आहेत. दासप्रथेचे समर्थन केलेलं आहे. अशा पद्धतीनं हा अरिस्टॉटल हा विचारवंत या ठिकाणी आज या याच्यामध्ये आपला